लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तो जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि आपण संपूर्ण पहा। आज मुंबईमध्ये कुठेच गार्डन नाहीत, उद्यानं नाहीत, जिकडे तिकडे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं आहेत आणि त्यामुळे मुलंही मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, टी व्हीच्या आहारी गेलेली आहेत। त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास हा खुंटलेला आहे। आज लहान मुलांना हार्ट अटॅक येतो आहे, त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीजचा त्रास होत आहे। मुलं एकलकोंडी झालेली आहेत, चिडचिडी झाली आहेत आणि त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास हा खुंटलेला आहे। परंतु मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर जात असताना वाटेतच राजगृहासमोरच हे महानगरपालिकेचं अतिशय सुंदर गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये मी ज्यावेळेस पाहिलं तर ही शिशुविहार संस्थेचे अभिनव प्राथमिक शाळेतील 1ली ते 7वीतील मुलंही आज शाळेचा पहिला दिवस आहे, तर शिक्षकांनी त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी, तसेच ते तणावमुक्त राहण्यासाठी, भविष्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट या आजारापासून मुक्त राहावे यासाठी व शाळेचा खाडा न करता रोज शाळेत यावं यासाठी आठवड्यातून एकदा या शाळेच्या विद्यार्थ्यांना या मैदानामध्ये मनसोक्त खेळण्यासाठी आणलं जातं। खरंच या अशा मनसोक्त खेळण्यामुळेच त्यांच्या मनातील विचार दूर होतात व ही मुलं निरोगी निरागस राहतात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मोठे हो हे उद्या देशाचं नाव उज्ज्वल करतील यात तीळ मात्र शंका नाही। खरं तर प्रत्येक शाळांनी मुलांना असं उद्यानामध्ये खेळायला घेऊन केलं पाहिजे, त्यामुळे त्यांच्या शरीराचा सर्वांगीण विकास होईल, त्यातून खेळाडू निर्माण होतील। आपणा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अच्छा, नमस्कार मॅडम, आपण या मुलांच्या टीचर आहात काय? हो। कोणत्या शाळेचं नाव काय? आमची शेजारी शाळा आहे शिशुविहार। शिशुविहार ही आमची संस्था आहे, त्यातले आमची 1ली ते 4थीचा विभाग अभिनव प्राथमिक शाळा। या बघा, तुमच्या शाळेचं किती भाग्य चांगलं आहे की तुमच्या शाळेला लागूनच एवढं सुंदर मैदान आहे आणि तुम्ही खरं मुलांचं पण भाग्य म्हणायला पाहिजे की तुमच्यासारख्या शिक्षिका आहेत आणि त्या त्यांना इथे खेळायला घेऊन आलेले आहेत। काय खरोखर गेले बरेच वर्ष आम्ही उपक्रम करतो। आमची जी सगळी मुलं आहेत ती धारावी, कुंभारवाडा या सगळ्या स्लम एरियातली आहे, गांधी मार्केट। अच्छा। आम्ही जेव्हा त्यांच्या गृहभेटीला व्हिजिट केलेली होती तेव्हा आम्ही पाहिलं की त्यांना मैदानच नाहीये। एवढी जवळजवळ घर आहे की त्यांच्या घरापर्यंत सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाहीये। अशा भागातून आलेली विद्यार्थी म्हटलं मग यांचा शारीरिक विकास कसा होणार? अगदी बरोबर। आम्ही बौद्धिक विकास तर शाळेत करतोच, त्यांना ज्ञान देतोच, पण त्याच्याबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। तर म्हणजे यांचा शारीरिक विकास कसा होणार त्याचा मग आम्ही एक विचार केला की बाजूलाच हे आहे आपलं गार्डन आहे। आम्ही परमिशन घेतली, त्यांनी सुद्धा परमिशन दिली आणि त्यानंतर हा आमचा उपक्रम सुरू झाला, चला खेळूया बागेमध्ये। आज शाळेचा पहिला दिवस, मुलांचा प्रवेशोत्सव असतो, त्यानिमित्ताने आज आम्ही मुलांना थोडा अर्धा तास मुलांना आजचा शाळेचा पहिला दिवस आहे का? तुमच्या शाळेमध्ये कोणत्याही येत आहेत तरी? आमच्याकडे 1ली ते 10वी पर्यंत सगळे आहेत। आमचा जो विभाग आहे अभिनव प्राथमिक विभाग 1ली ते 4थी पर्यंतचा विभाग आहे। काय फी वगैरे शाळेला? शाळेची अत्यंत माफक फी आहे आमची, पूर्ण वर्षाची 1800 ते 1900 रुपये फी असते। म्हणजे प्रायव्हेट शाळा आहे का? एडेड आहे BMC। मग आता समजा याच्यामध्ये एखादा गरीब विद्यार्थी असेल की ज्याला फी सुद्धा भरता येत नाही, अशा विद्यार्थ्यांचं काय करता तुम्ही? असा विद्यार्थ्यांचा आम्ही देणगीदार शोधतो। आपल्या समाजामध्ये बरेच डोनर असे असतात जे स्वतःहून येतात आणि आम्हाला विचारतात की बाबा या मुलांसाठी आम्ही काय करू शकतो का। मग त्यांच्या स्व इच्छेने ते मुलांची फी भरतात, मुलांना युनिफॉर्म, खाऊ, जे त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे ते येतात। असे बरेचसे देणगीदार आमच्या शाळेचा टायमिंग काय आहे? शाळेचा टायमिंग आमचं सकाळी 9:15 ते 4 वाजेपर्यंत असतं। मग यांना आज समजा शाळेचा पहिला दिवस आहे, आज तुम्ही आणलं, मग इतर दिवस ज्यावेळेस रेग्युलर शाळा होते त्यावेळेला यांना कधी आणता? रेग्युलर शाळा सुद्धा दर बुधवारी आमचा असतो, 10 ते 10:30 दर बुधवारी आमची सगळी मुलं इकडे येतात। नाही, खूप चांगला उपक्रम आहे, कारण आपण अभ्यासाबरोबरच शारीरिक विकास, त्यांच्या शरीराचा विकास झाला पाहिजे आणि ते टेन्शन मुक्त राहिले पाहिजेत। ह्याचा एक आणखीन एक आम्हाला फायदा झाला की मुलं आहे ना शाळेत दररोज यायला लागले। आम्ही त्यांना सांगून ठेवलं जो रोज आठवडाभर येईल ना शाळेमध्ये त्यांना बुधवारी खेळायला नेणार आणि बुधवारी खेळायला जावं लागतं, म्हणून मग ती मुलं रोज शाळेत हजर, म्हणजे त्यांची शाळेची हजेरी पटसंख्या पण वाढली, त्यामुळे हजेरी पण रोज त्यांची असते। तशी मुलं उगाचच घरी राहायची, यायची नाही, कंटाळा करायची, ती पण मुलं आता आनंदाने शाळेत येतात, त्यात आपल्याला गार्डनमध्ये जायला मिळतंय। आपलं नाव काय मॅडम? माझं नाव स्वाती ननावरे। तुमचं? कल्पना बाबोळे। अरे वा, नाही खरोखर तुम्हाला तुमचे खूप खूप आभार मानतो
कारण आत्तापर्यंत जितक्या शाळा बघितल्या काय, पण त्यामध्ये हे उपक्रम चालत नाही. तर तुम्ही हा खूप चांगला स्तुत्यंत उपक्रम तुम्ही राबवताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असेच नवीन नवीन उपक्रम तुम्ही राबवा, यातूनच होणारा एखादा शास्त्रज्ञ होईल की एखादा खेळाडू होईल, काय तुमच्या प्रयत्नांमुळेच होणार आहे. हे बाळांनो इथे हा या बोल. उपक्रमाची सुरुवात आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेघाताई सुर्वे यांनी केलेली आहे. त्यांचं सुपीक डोकं म्हणता येईल की त्याच्यातून हे सगळे छान छान उपक्रम येतात. असे बरेच उपक्रम असतात. कधी तुम्हाला वेळ मिळाला नक्की आमच्या शाळेला यायचं. नाही येईन. मला माझ्या चॅनलला असं नवीन नवीन काहीतरी घ्यायला आवडतं. 1 मिनटं तुम्ही थांबा जरा. बाळांनो, गार्डनमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? तुमच्या इथं गार्डन आहे का? किती लोकांच्या इथं गार्डन आणि किती लोकांच्या इथं गार्डन नाही? तुझ्या इथं गार्डन आहे का बाळा? नाही ना. आणि तुला हे घामोळ्या का झाल्यात बेटा? गरम खूप होतं घरामध्ये. अच्छा. आणखीन कोणाच्या इथं गार्डन नाही आहे? नाही आहे ना. म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या इथे आल्यानंतर एकदम बरं वाटतं. काय काय वाटतं इथं आल्यानंतर? काय काय वाटतं? सर्वात पहिलं खेळून भरपूर भूक लागते, बरोबर आहे ना. आणि जे डोक्यात विचार असतात ते निघून जातात. म्हणून तुम्ही काय करायचं, घरी पण जिथे मिळेल घरात उड्या मारा, पण मोबाईल आणि टी व्ही बघू नका. हां. आणि टीचर जसं सांगतात तसं करायचं बाळांनो. हे सांगतील हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही मोठेपणे कोणतरी व्हाल, है ना. शाळेचं, टीचरचं आणि स्वतःच्या आईवडिलांचं नाव रोशन करताल. मॅडम, तुम्ही लोकनेता यूट्यूब चॅनलला तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या शाळेबद्दल, मुलांबद्दल महत्त्वाची माहिती, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपले पण आभार सर. तुम्ही खूप वेगळ्या दृष्टिकोनातून आमच्या मुलांचा ना हाचा उपक्रम एवढा स्तुत्यपर्यंत कुठपर्यंत. मॅडम, हा सोशल मीडिया आहे ना, तुम्हाला काय चांगलं वाटतं तेवढं तुम्ही करत जा आणि ते लोकांपर्यंत पोहोचेल. आज कोणती तरी एखादी शिक्षिका हा व्हिडिओ बघेल आणि ती सुद्धा तुमचा उपक्रम राबवेल, आहे की नाही. काय खाऊच द्यायला पाहिजे, सोनं नाणं यांना द्यायला नाही पाहिजे, पण तुम्ही आहे ना त्यांना त्यांचा आनंद देताय, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद मॅडम.